भारताच्या वतीने सांगितल्या जाते आणि ते खरंही आहे की पाकिस्तानचा असताना 20% एअरफोर्सची जी पॉवर आहे ती 2 दिवसात नष्ट केली. हे विधान बरोबर आहे, याच्यामध्ये काहीही गैर नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय. युद्धावरती वर्चस्व मिळत असताना अचानकपणे जे युद्धविराम झालं त्याच्यामध्ये भारताचं प्रचंड मोठं नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी मानतोय. आज आपण पाहिलं असेल की मिलिटरीला पुन्हा एन्काउंटर करण्याची वेळ आली आहे, अशी परिस्थिती आहे. सरकार ज्यावेळेस म्हणते की आम्ही पाकिस्तानला झुकवत होतो आणि त्यांच्याकडून युद्ध थांबवण्याची मागणी आली, त्यावेळेस भारतामध्ये त्यांचे अड्डे किती आहेत, त्यांनी ट्रेन केलेली माणसं किती भारतामध्ये अस्तित्वात आहेत, त्यांची जर माहिती घेतली असती, म्हणजे जे भारताला पाहिजे होता शांतता राखण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी जर पाकिस्तानकडून मिळवून घेतल्या असत्या तर आज मी असं मानतोय की आर्मीला पुन्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये गाव हिंडून कोण अतिरेकी आहे याचा शोध घ्यावा लागला नसता. शासनाने इंग्रजीमध्ये ज्याला ॲब्रप्टली म्हणतात, अचानक तह केला आणि त्या तहामध्ये कुठलीच आट घातली नाही अशी असताना जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती आता पुन्हा उद्भवते का अशी असं परिस्थिती निर्माण होते. शासनाने अजूनही माझ्या दृष्टीने पाकिस्तानचं जे काही वाटाघाटी चाललेली आहेत त्याच्यामधनं तुमची तळं जम्मू आणि काश्मीरमध्ये कुठे आहेत, राजस्थानमध्ये कुठे आहेत, गुजरातमध्ये कुठे आहेत आणि किती माणसं तुम्ही त्याच्यामध्ये पेरलेली आहेत याची यादी त्यांनी असताना मागावी, माहिती त्यांनी असताना मागावी आणि त्यांना न्यूट्रलाइज केलं तर मी म्हणेन खऱ्या अर्थाने इथं शांतता झाली. नाहीतर युद्ध जिंकलं पण वाटाघाटीमध्ये हारलो असाच हिशेब या ठिकाणी होतोय की काय अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा. सध्या एका पक्षाची विलीनीकरणाची चर्चा आहे, म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची. तुम्हाला काय वाटतं, ही पवारांची नीती आहे की चाणक्य नीती आहे? जे काही व्हायचे ते होऊ द्या, बघ बोलू. बरीच चर्चा आहे माध्यमांमध्ये. आता तुम्ही करताय म्हटल्यानंतर ती आम्ही इस्लामाबादपर्यंत पोचलो अशा बातम्या तुमच्या होऊ नयेत. सर, खरं तर आपण पाहिलं तर ट्रम्पने मध्यस्थी केली आणि युद्ध थांबवलं असं म्हटलं जातंय. दुसरीकडे ट्रम्पने ॲपल जे ॲपलचं जे प्रोडक्ट बनवलेले कंपनी त्यांना सांगितले की भारतात त्यांनी कारखाना जो आहे तो उघडू नये असे सल्ला जो आहे तो ट्रम्पने त्यांना देण्यात आलेला. एकीकडे ट्रम्प आपल्या युद्धात मध्यस्थी करताना पाहायला मिळते, दुसरीकडे तो ट्रम्प जो आहे तो येणारी इन्कम बंद करताना आपल्याला पाहायला मिळतो. मी याच्यावरती असणारं जे काही आहे ते सध्या लिहितोय आणि त्यातून मला वाटतं ह्या गोष्टी स्पष्ट होतील असं मी त्या ठिकाणी मानतो. या 2-1 वाक्यातून स्पष्ट होतील असं मला काही वाटत नाही. असे जोपर्यंत पंतप्रधान काही अधिकृत बोलत नाही तोपर्यंत ट्रम्प जे म्हणतोय तेच खरं मानावं लागेल.
या भारताच्या भूमिकेचं न्यूयॉर्क टाइम्सकडून कौतुक करण्यात आलेलं आहे. प्रश्न असा आहे की मध्यंतरी इराणला ॲक्सेस ऑफ इव्हल म्हणून असं म्हटलं जातं, परंतु खऱ्या अर्थाने ॲक्सेस ऑफ इव्हल हे पाकिस्तान आहे. जगातल्या अनेक संघटना आहेत आणि काही गव्हर्मेंटसुद्धा असतात त्याच्यामध्ये अत्यंत शांततेने की हे जे टेररिस्ट एक्सपोर्ट केल्या जातात आहेत त्याला कोणीतरी त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे. आणि भारत हा आता विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून चालला आहे, त्याचं कौतुक अनेक ठिकाणी आहे. आता ते थांबवलं का हे पंतप्रधानाशिवाय दुसरं कोणाला माहिती नाही. ज्या काही बातम्या येतील त्याच्यावरती विश्वास ठेवण्याच्या पलीकडे मार्ग नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. भारत पाकिस्तान वाद सुरू असतानाच आता अरुणाचल प्रदेशची जी बॉर्डर आहे आणि चीनचा जो घुसखोरीचा प्रयत्न आहे, त्यातच आज चीनच्या ज्या वृत्तपत्रांची देश पातळीवरच्या बातम्या त्याच्यात छापण्यात आलेलं आहे की अरुणाचल प्रदेश आणि त्याच्या आजूबाजूच्या भागांची नावं बदलण्यात आलेली आहेत. चीनकडून घुसखोरी त्या भागात ते माझं म्हणणं असं की अजून घुसखोरी नावं बदलण्याची झालेली आहे हे बरोबर आहे, तो त्यांचा जुनाच खेळ आहे त्याच्यामधला. घुसखोरी झाली आहे की न झाली अजून मी त्याच्यावरती बोलू शकत नाही. खरं तर या संपूर्ण प्रकरणानंतर पाकिस्तानवरती जगाने बॅन टाकला, म्हणजे पाकिस्तानशी संबंधित असणाऱ्या व्यापारावरती जसं भारताने लक्ष केलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे ॲटम बॉम्ब सांभाळण्याची जबाबदारी नाही असं मोठं विधान राजनाथ सिंह यांनी केलेलं आहे. असे उठसूट काही बोलत राहणं याला माझ्या अंदाजानं इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये फार काही महत्त्व राहतं असं नाही. जसं आपण न्यूक्लिअर वेपन्स बाळगतोय तसं पाकिस्तानसुद्धा न्यूक्लिअर वेपन बाळगतोय. आत्तापर्यंत असताना कुठेही पिल्फ्रेशन झालेलं आहे, भारताच्या याच्यामधलं पिल्फ्रेशन झालं किंवा पाकिस्तान याच्यामधलं पिल्फ्रेशन झालं अशा बातम्या आलेल्या नाही. तेव्हा पसरवण्याच्या बातम्या ज्या आहेत त्या मंत्र्यांनी बोलू नये एवढीच फक्त विनंती आहे. तुम्ही बोधगया संदर्भात एक चिंता व्यक्त केली आहे, ट्विट केलंय नेमकं हां, तिथे जी काही परिस्थिती आज बोधगयाची आहे ती अत्यंत वाईट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. इतके दिवस शांततेने आंदोलन त्या ठिकाणी चाललं होतं आणि बोधगया आणि सारनाथ या दोन्ही ठिकाणची जी लोकं आहेत त्यांचाही त्यांना पाठिंबा होता त्यास ह्याच्यामध्ये. पण अचानक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे आहे ॲडमिनिस्ट्रेशन हे कुठेतरी व्हायलंट व्हावं असं चाललेलं आहे. आणि तिथल्या असणाऱ्या भिकूंना पकडून घेऊन जाणं, त्यांना कोंडणं आणि लाठीचार्जजनक परिस्थिती उभी करणं हा जो भाग आहे तो माझ्या अंदाजानं दुर्दैवी आहे. बिहार शासनाने ते करू नये असा आम्ही त्यांना आग्रह केलेला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राजकीय स्थित्यंतर होताना पाहत आहेत. आगामी काळात काही राजकीय भूकंप होईल असं तुम्हाला शक्यता वाटते का, जो तुमचा एकंदरीत राजकीय अनुभव पाहता? भारतामध्ये असताना ज्याला प्रमुख विरोधी पक्ष आपण म्हणतो तो काँग्रेस आहे. मला काँग्रेसच्या लिडरशिपने कुठेतरी कच खाल्लेली दिसते आणि म्हणून तुम्ही ज्या भूकंपाची वाट बघताय तो कदाचित येणारही नाही. बाळासाहेब, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे. अशामध्ये जर हे दोघे एकत्र असतील, ठाकरे पवार एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले, रामदास आठवलेंचं असं म्हणणं की आम्हा दोघांनाही एकत्र यावं लागेल. येऊ द्या एकत्र मग बोलू. नाही, तुम्ही तुमचं असं आहे की गहू नाही तिथे पोळ्या लाटायला चाललेले आहेत अशी तुमची अवस्था आहे.
रामदास आठवले वारंवार वक्तव्य ते करतात करू द्या ना. बाळासाहेबांच्या माझं म्हणणं काय नेतृत्वाखाली सगळे काय मी काय तुम्हाला तेच म्हणालो ना की तुमच्याकडे गहू नाही आणि तुम्ही सगळ्या पोळ्या लाटायला चालल्या, पुऱ्या करायला चाललेले आहेत. आत कुठे त्याच्यामध्ये? म्हणून मी मगाशी म्हटलं की इस्लामाबाद आपला होऊ देऊ नका. तुम्ही मुंबईची नवी कार्यकारिणी जाहीर केलेली आहे. महापालिकेची तयारी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली का वंचित बहुजन? हां, आम्ही तयारीला लागलेलो आहोत. तर ते मध्य प्रदेशमध्ये एका मंत्र्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात वक्तव्य केलेलं आहे. त्यांच्यावरती कोर्टाच्या आदेशानंतर FIR दाखल होतो, मात्र राजकीय आणि प्रशासनिक स्तरावर कुठली कारवाई होताना दिसत नाही. हे दुर्दैव आहे असं मी म्हणेन त्याच्यामध्ये की प्राईम मिनिस्टरमध्ये धमक नाही की तो आपल्या पक्षातल्या मंत्र्यांना किंवा कार्यकर्त्याला आवरू शकतो ही धमकच नाही. आणि म्हणून सगळ्या गोष्टी आपण बघत असाल की कोर्टात जाऊन तुम्हाला असताना करावं लागतं, त्यात अशी परिस्थिती आहे. हा सुद्धा आता जसं ट्रम्पनी घडवलेला हा सीजफायर असेल आणि एकंदरीत दिसते तसंच, तर आपला पंतप्रधान हा असणारा नरोबा कुंजोबा आहे असंच म्हणावं लागेल. बे एवढं तरी बरं की त्यांनी मिलिटरीला तुम्हाला जे करायचे ते करा एवढे तरी अधिकार दिले आणि मिलिटरी काय करू शकते त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी कंटिन्यू केलं असतं. माझं आजही म्हणणं असं आहे की अजून 4 दिवस हा वॉर गेला असता तर इंटरनॅशनल चित्र वेगळं असतं. बरं, हिंदी आहे. आपण सुरुवातीला जी भूमिका मांडली, हाँ. आज सुबह की खबर है कि आर्मी को दोबारा जम्मू एंड कश्मीर में जो आतंकी है उनको खोज निकालने की मुहिम उन्होंने शुरुआत की है. मैं एक मान के चलता हूं कि सरकार की ओर से जो खबरें आ रही है कि हमने पाकिस्तान की एयरफोर्स के 20% नुकसान पहुंचाया है और इसलिए पाकिस्तान की ओर से युद्ध विराम का जो प्रस्ताव आया, इस प्रस्ताव को लेके मैं समझता हूं कि जो अटकली केंद्र सरकार से लगनी चाहिए वो मेरे ख्याल से लगाई नहीं गई. सरकार ने वैसे की वैसे ये प्रस्ताव स्वीकार कर लिया. अगर वही अटकली लगाते कि भाई ठीक है हम करने के लिए तैयार है, लेकिन आपके बेस कहाँ है, जम्मू एंड कश्मीर में आपके बेस कहाँ है, राजस्थान में कहाँ है, गुजरात में कहाँ है, दूसरे प्रदेशों में कहाँ है और कितने लोग आपने बसाए हुए हैं, इनकी अगर सूची अगर देते हो तो हम आपका प्रस्ताव पर विचार कर सकते हैं. अगर ये अगर होती तो शायद मेरे ख्याल से आज जिस तरह से मिलिट्री को दोबारा आतंकवादियों को ढूंढने की जो नौबत आई है वो नौबत नहीं आती, ऐसी एक परिस्थिति है. मैं ये मान के चलता हूँ कि सरकार का ये युद्ध तो हम जीत गए, लेकिन बैठक की जो चर्चा होती है उसमें हम हार गए, ऐसी एक परिस्थिति है. तो ये एक मैं समझता हूँ कि बड़ी शर्मनाक बात है और इसलिए पाकिस्तान में आज अगर देखा जाए हारने के बाद वो कह रहे कि हम विजयी हो गए, और जहाँ विजय हो गए वहाँ पर कुछ भी नहीं है. 10 दिन के बाद हम लोग मेरे ख्याल से यहाँ पर झंडा लेके रास्ते पर आज निकल रहे कि भी यानी हमारा विजय हुआ करके. तो एक जो अचंभा की परिस्थिति जो है उस पर मेरे ख्याल से सरकार ने सोचना चाहिए, ऐसा मैं मानता हूँ. त्याचं अजून थर्मोमीटर बाहेर पडलेलं नाही.
अंदाज लावता येत नाही. त्याच्यामुळे थर्मामीटर बाहेर पडलेला नाही. त्याच्यावर ते पडल्यानंतरच थर्मामीटर लावून किती डिग्रीचे आपल्याला सांगता येईल. सर, अरुणाचल प्रदेश में जो घुसखोरी हुई और उसके बाद नाम बदले गए, ऐसा चीन के अखबारों में खबरें आई है, किस तरह से देखते हैं और फिर अब भारत इसको उत्तर कैसे देगा? देखिए, एक बात है कि चीन ये हमेशा खेलते रहता है कि हमने इस प्रदेश के जो गांव है, तहसील के गांव हैं, उनके नाम बदल दिए. ये खबरें आती रहती है. लेकिन एक मैं समझता कि मौका था भारत सरकार को अपना पूरा वर्चस्व निभाने का और चाइना को एक तरह से आंख दिखाने का. वो मौका मेरे ख्याल से सरकार ने गंवा दिया, ऐसा मैं मान के चलता हूँ. और इसलिए जो आज इंडियन मिलिट्री की जो परिस्थिति बनी हुई है, छवि बनी हुई है, उस छवि को देखते हुए चाइना ने अपनी तरफ से एक खेल शुरुआत किया है कि हम कम नहीं है. तो इसको मेरे ख्याल से केंद्र सरकार ने अच्छे के तरीके से अगर हैंडल कर लिया तो मिलिट्री ने जो हासिल किया है वो हम लोग कायम रख सकते हैं, ऐसी एक परिस्थिति. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.